कल्याणमधल्या या हत्या प्रकरणातल्या घटनेबाबत आता मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आणि त्यांनी स्वतः याची दखल घेतलेली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाणे पोलीस आयुक्तांबरोबर फोनवरून चर्चा केली आहे। ही घटना गंभीर आहे, विकृतांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय आणि या प्रकरणाचा खटला हा जलदगती न्यायालयामध्ये चालवा, आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेले आहेत। त्यामुळे अत्यंत वेगाने आता हे सगळं प्रकरण पुढे जाईल अशी आशा आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन पोलीस आयुक्तांबरोबर चर्चा केलेली आहे। कल्याणमधला प्रकार हा अत्यंत संतापजनक होता आणि त्यामुळे कल्याणमध्ये वातावरण सुद्धा अत्यंत संतप्त झालेलं होतं। मुलीच्या वडिलांनी नातेवाईकांनी मागणी केली आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी। आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः दखल घेतली आणि पोलीस आयुक्तांबरोबर चर्चा केली आहे। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी सध्या आपल्या बरोबर आहेत, आणखी त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेऊया। शुभम, अत्यंत दुर्दैवी संतापजनक अशी घटना म्हणावी लागेल, मात्र आता मुख्यमंत्र्यांनी यामध्ये दखल घेतलेली आहे आणि पोलीस आयुक्तांबरोबर चर्चा केलेली आहे। काय एकंदरीतच कल्याणमधल्या या लहान मुलीच्या हत्या प्रकरणामधली सध्याची अपडेट आहे? निश्चित आपण पाहिलं तर कल्याण हत्या आणि अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन मुलीच्या आरोपीला ज्याचा क्राईम ब्रांचने जे आहे अटक केलेला आहे। ठाण्यातील नौपाडा पोलीस स्थानकामध्ये जे आहे ते या आरोपीला सध्या ठेवण्यात आलेलं आहे। शेगाव येथून क्राईम ब्रांचच्या एका पथकाने जे आहे ते या आरोपीला अटक केल्यानंतर थेट या ठिकाणी जे आहे ते आणण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी नौपाडा पोलीस स्थानकामध्ये जे आहे ते या आरोपीला सध्या ठेवण्यात आलेलं आहे। दुपारनंतर जे आहे ते या आरोपीला कल्याण कोर्टामध्ये देखील हजर करण्यात येणार असल्याची माहिती एकंदरीत मिळत आहे। तर त्याचबरोबर आपण दुसरीकडे पाहिलं तर या घटनेमध्ये जे आहेत आज पोलीस पत्रकारांची एक पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये पोलीस नेमकं काय म्हणतात, कारण आपण पाहिलं तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे ते सीपी सोबत या घटनेबाबत जे आहे ते लक्ष द्यावं अशी एकंदरीत माहिती देखील त्यांनी दिली होती आणि त्यानंतर जे आता पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, त्याचबरोबर आज कल्याण कोर्टामध्ये काय नेमकं घडते आणि पोलीस प्रशासन काय माहिती देते हे आज दिवसभरामध्ये पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच शुभम, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या महत्त्वाच्या माहितीसाठी।